मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत यंदा मकर संक्रांती कधी आहे, जाणून घ्या शुभमुहूर्त, काळ्या रंगाचं काय महत्त्व आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्सवात साजरा केला जातो। ह्या वर्षी 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे। यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं, जप करणं खूप काही विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांतीला कोणत्या शुभमुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते, तर जाणून घेऊया मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे। हिंदू धर्माच्या मान्यतानुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा करण्याचं खूप काही महत्त्व आहे। या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा होत जातो, थंडी हळूहळू कमी होते। मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे। या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात सरकतो। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्याची प्राप्ती होते। जर आपण गंगा स्नान, यमुना स्नान नाही केले तर घरच्या घरी आपल्या अंघोळीच्या पाण्यात तरी आपण काळे तीळ, नाहीतर जे तीळ असेल सफेद ते तीळ आणि गंगाजल नक्की टाका, दूध टाका। याच्याने आपल्याला शनिग्रहापासून मुक्तता मिळेल आणि पितृदोषपासून आपल्याला मुक्ती मिळेल। जर आपण गंगा स्नान केले, पितृंचे तर्पण केले या दिवशी, तर पितृंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो। जप, तप आणि 6 व्यंजनांचं काय महत्त्व आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करून दान केल्याने चांगले पुण्य फळ मिळतं असं मानलं जातं। पंचांगानुसार यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे। या दिवशी गंगा स्नान, दान शुभमुहूर्त सकाळी 9:03 सुरू होईल तर संध्याकाळी 5:46 चालेल। तर काळ्या रंगाचं काय महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे। काळा रंग हा अशुभ नाही, सौभाग्य लेणं, मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो। मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते। या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते। काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो। दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो। मकर संक्रांत ही थंडीमध्ये येत असते। थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे। थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे, म्हणून तीळ आणि गूळ देण्याची प्रथा पडली आहे। वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया असा संदेश देण्याची प्रथा आहे। तर आपण जप, तप, महत्त्व काय आहे तिळाचे ते जाणून घेऊया। तर मित्रांनो, मकर संक्रांतीला 6 प्रकारचे कुठले महत्त्व आहे तर ते जाणून घेऊया। तर मकर संक्रांतीला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ नक्की टाकून आपल्याला स्नान करायचे। याच्याने आपल्याला सर्व रोगांपासून मुक्ती मिळेल, सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल, साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि आपल्या मनातल्या इच्छा सर्व कामना पूर्ण होतील। या दिवशी पहिलं म्हणजे तीळ स्नान, दुसरे तिळाचे दान, तिसरे तीळपासून भोजन करणे म्हणजे तिळाचे लाडू वगैरे खाणे, तीळ ही स्वयंपाकामध्ये आपल्याला टाकायची। चौथे म्हणजे तर्पण, तिळाचे तर्पण आपल्याला पितृसाठी करायचे। 5वे तिळाने आपल्याला महालक्ष्मीसाठी आहुती द्यायची आणि 6वे तिळचं उबटन, तर आपल्याला अंगाला तिळचं उबटन करायचंय। म्हणजे असे हे 6 प्रकारचे महत्त्व आहे। तर असे केल्याने आपल्या पितरांना सुद्धा शांती मिळते, आपलं सर्व काही कल्याणमय होते आणि खूप काही पुण्यफळाची प्राप्ती होते। तर तिल जल स्नान, तिल से दान, तिल से बने भोजन और तिल का तर्पण और तिल से आहुति, तिल का उबटन, म्हणजे हे 6 प्रकारचे महत्त्व आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने समजले असतील। तर असे हे तुम्हाला 6 जणांचे म्हणजे तिळापासून जर असे केले आपण तर आपल्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, पितृंना सुद्धा शांती मिळते। जर आपण पितृंसाठी जर तीळ वापरली
तर्पणामध्ये आणि दान करण्याचे एक तीळ पण आपण दान केला तर खूप काही अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आजचा दिवस सर्वात मोठा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त असा मानला जातो. तर या मुहूर्तावर आपल्याला नक्की हे कार्य करायचे आणि आपल्या मनातल्या इच्छा आपल्या पितृंसाठी हे कार्य करून आपल्याला त्यांना मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कुठले कपडे शुभ घालणे म्हणजे अत्यंत शुभ आहे, तर मकर संक्रांतीला या 5 रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. मकर संक्रांत हा दान आणि नद्यांमध्ये स्नान करण्याचा दिवस असल्यामुळे या दिवशी जर आपण हे शुभ कपडे जर घातले तर आपल्याला शुभ कलरचे कपडे घातले तर आपल्याला 1000 पटीने शुभ फळाची प्राप्ती होते. तर हिंदू धर्मात कोणताही सण शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते, परंतु केवळ महाराष्ट्रात या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. तर मकर संक्रांत साजरी करण्यासाठी भारतातील विविध राज्यामध्ये त्यांच्या स्वतःच्याही काही विशेष परंपरा आहेत, प्रथा आहेत. जण पंजाबमध्ये लोहरी, तमिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी खिचडी उत्सव अशा नावांनी ओळखला जातो. हा सण जरी वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जात असला तरी याचे कारण मात्र सूर्याच्या राशी परिवर्तनच आहे. यंदा आपल्याला यावर्षी कुठले रंग आपल्याला शुभ मानले गेले आहे ते शास्त्रानुसार, तर हे कपडे जर आपण या रंगाचे कपडे घातले तर अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे कपडे परिधान केल्याने सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते, शनिदेवाची सुद्धा कृपा प्राप्त होते. तर या दिवशी आपण लाल रंगाला हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतो. महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे. यामुळे घरात सुख समृद्धी येईल, देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर अखंड राहील. पिवळा रंग शुभ मानला गेला आहे. देव गुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्मक आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे, म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला. यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील. असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात, श्रीहरीच्या कृपेने सौभाग्याची प्राप्ती होते. केशरी रंग किंवा संत्री रंग, भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते. हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी हे रंग परिधान करू शकता. भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहे, म्हणून हिंदू धर्मात त्यांचे विशेष महत्त्व आहे. गुलाबी रंग देवीला लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निर्देशक मानला जातो. हा रंग सकारात्मक आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात. असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते. हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे, म्हणून हिरवा रंग धारण केल्याने त्यांची पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्री गणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात रिद्धी-सिद्धीचे आगमन होईल असे मानले जाते. मकर संक्रांत हा दान आणि नद्यांमध्ये स्नान करण्याचा दिवस असल्यामुळे या दिवशी पवित्र स्नान केल्याचे 1000 पटीने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि या दिवशी शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला शुभ फळाची प्राप्ती होते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण या रंगाचे कपडे परिधान करू शकतात. तर आता बांगड्या भरण्याचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, यंदा मकर संक्रांती घोड्यावर आलेली आहे, तर या दिवशी हळदी कुंकू समारंभ का करावा हा मकर संक्रांतीला आणि कुंकुवाचे काय महत्त्व आहे तर आपण ते जाणून घेऊया. तर कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य आयतर स्त्रियांकडून अवलंबली आहे. इसवी सनच्या 3ऱ्या व 4थ्या शतकापासून वाङ्मयात कुंकुवाचा उल्लेख आढळतात. कुंकू लावण्याच्या प्रथाच्या पशुबळीचीही संबंध असल्यास उल्लेख आहे. कुंकुवाची झाडे महाराष्ट्रात विशेष कोकण, महाबळेश्वर, आमघाट, नाशिक या ठिकाणी आढळतात. पूजाविधी आणि मंगल संस्कारात कुंकुवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्य द्रव्य समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकुवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्याचे लेणे असते. कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्यतर स्त्रियांकडून अवलंबली आहे. कुंकुवाचा रंग लाल आहे. अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे.
आर्यतर लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते. मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवत रक्तवर्णप्रिय असणारी आहेत. इसवी सनच्या 3ऱ्या व 4थ्या शतकापासून वाङ्मयात कुंकवाचा उल्लेख आढळतात. रघुवंशात, अमर शतकात, भूतहरीच्या शृंगार शतकात कुंकुम तिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्यास दिसून येते. दुर्गापूजेतही कुंकवाचे अधिक महत्त्व असते. सप्तमातृकांना कुंकू प्रिय आहे. पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावत असत. कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीचाही संबंध आढळलेला आहे. तर या ठिकाणी स्त्री ही जगदंबेचे अंशरूप असल्याचे मानले जाते. असल्यामुळे एखाद्या स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणवायचे असते, तेव्हा शिकार म्हणून एखाद्याला पशुला मारावयाचे व त्यांच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करवायची अशी प्रथा पूर्वी होती. दक्षिणेतील आर्यतर जातीत होती. विद्यमान काळातही अनेक आदिवासी जमातीत प्रथेचे अवशेष आढळतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींनी देवीच्या मंदिरात कुंकवाचा सडा घालण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित होते. कुंकू अशा प्रकारे सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्यांचा अनेक शुभ कार्यात वापर सुरू झाला आहे. स्त्रियांचे कुंकू हे लेणे ठरले आहे. देवकीच्या पूजेत कुंकू अनिवार्य आहे. लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती पत्रिका नातेवाईक, आप्तेष्टांना, हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली. हिंदू स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढतात. त्या कपड्याला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीचे लावायचे आहेत. विवाह प्रसंगी कित्येक जातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावत असतात. तुझे सौभाग्य अक्षय राहो अशी उदांत मंगल भावना त्यामागे असते. लग्न प्रसंगी वधूवरांना कुंकू लावण्याची चाल पारशी लोकातही आहे. मांगलिक कार्यात पुरुषांनाही कुंकू लावण्यात आढळता येतो. तर कुंकवाची झाडे महाराष्ट्रात विशेष कोकण, महाबळेश्वर, आमघाट, नाशिक या ठिकाणी आहे. कुंकवाची झाडे 12 ते 15 फुटापर्यंत वाढतात. साल जाड असते. पान सदापर्णी असते. लंब वर्तुळाकार असून पानांच्या शिरा तांबड्या असतात. फुलांचा रंग पिवळसर असून त्यांना देठ नसतात. फळे छोटी असून फळात छोटा बी असून त्यांची ती तांबडी भुकटी असते. तेच खरे कुंकू. कुंकू फार मौल्यवान असतं. कृत्रिम चुना किंवा कृत्रिम कुंकू चुना, हळद यांच्या मिश्रणापासून बनवतात. तसेच हळद व हिंगूळ किंवा करडईपासून कुंकू बनतो. कुंकुम तिलक हा केवळ पंथांची, संप्रदायांची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव आणि कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुद्धिप्रतीचे अधिष्ठान आहे. ईशपूजनानंतर तात्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा ईश्वराचे पूजन, नंतर साधनांचे पूजन, बुद्धीचे पूजन तिलक असत्याने करतात. तर अशा प्रकारे या कुंकुवाचे महत्त्व, हळदी कुंकूला खूप महत्त्व आहे. तर हळदी कुंकू जर करवायची प्रथा आहे तर समारंभ म्हणजे गृहिणी पूजन, आदर सत्कार, स्नेहमिलन हा सामाजिक कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर अशी ही मकर संक्रांतीला सुद्धा आपण हळदी कुंकू करू शकतो. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा.